श्री राम जय जय राम। 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 श्री राम। नमस्कार। आज दिनांक 16 ऑक्टोबर। श्रीराम जय जय राम। परनिंदा व विद्येचा अभिमान माणसाला भगवंतापासून दूर नेतात। श्रीराम जय जय राम। परनिंदा व विद्येचा अभिमान माणसाला भगवंतापासून दूर नेतात। परनिंदा करण्यासारखे पाप नाही। निंदेची सवय फार वाईट असते। तिच्यामुळे आपले स्वतःचेच नुकसान होते। दुसऱ्याला दुःख व्हावे म्हणून माणूस परनिंदा करतो, पण ती ऐकायला तो हजरच कुठे असतो। म्हणजे मग आपण यात काय साधले? निंदेमुळे आपलेच मन दूषित होते। दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करते। ज्याला परनिंदा गोड वाटते त्याने समजावे की आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिला आहे। तिखट तिखटाप्रमाणे लागू लागणे ही जशी सापाचे विष उतरल्याची खूण आहे, त्याचप्रमाणे परनिंदा गोड वाटेनाशी झाली की देव जवळ येत चालला असे समजावे। म्हणूनच ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जिव्हा नामाला वाहावी। भगवंताच्या मार्गाने जाणाऱ्याने दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे आणि अवगुणाचे तण आपल्या अंतःकरणातून काढून टाकून तिथे भगवंताच्या नामाचे बीज पेरावे। पुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात, ते भगवंताच्या आड येतात हे देखील कळते, पण त्याला आपला इलाज नसतो। उदाहरणार्थ, काही लोकांची दृष्टी फारच बाधक असते। एखादी चांगली वस्तू किंवा गोष्ट त्यांनी बघितली की ती बिघडते। असे दोष पुष्कळ वेळा ज्याचे त्याला सुधारता येत नाही, पण सत्संगती जर लाभली तर मात्र असले दोष देखील सुधारतात। हाच संतांच्या संगतीचा महिमा आहे। मनुष्य स्वभावतः आपले दोष वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याचे जीवन सुखमय होत नाही। तो दुसऱ्याला त्याचा दोष दाखवून देईल, पण त्याला स्वतःला आपला दोष कळणार नाही। विद्या ही बरेच वेळा मनुष्याला भगवंतापासून दूर नेते। वारकरी पंथातले अडाणी लोक विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता भगवंताला ओळखतात, पण शहाणे लोक परमार्थाची पुस्तके वाचूनही त्याला ओळखीत नाहीत। घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामासात जाऊन रक्तामध्ये मिसळत नाहीत तोपर्यंत त्यांचा काहीच उपयोग नाही। त्याचप्रमाणे पुस्तकी ज्ञानाचे पर्यवसान आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते। भगवंताकरिता कुणीही कष्ट करू नका। कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे, ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे। आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो। तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा। आपापसात प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय प्रेममय दिसू लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल। निंदा ही आपल्या साधनाची होळी करते। श्रीराम जय जय राम। श्री राम जय जय राम। महाराज इथे आपल्याला परनिंदा आणि आपला अभिमान हे आपल्या साधन मार्गाच्या आड कसे येतात याविषयी सांगतायत। खरं तर परनिंदा करणं हे आपल्या स्वभावातच असतं। आपल्यातला तो खरं तर खूप मोठा दोष आहे आणि मुळात या परनिंदेमुळे आपल्याला काहीच साध्य होत नाही। कारण परनिंदा ही आपण इतरांच्यातले दोष दाखवण्यासाठी, त्यांना दुःख देण्यासाठी, वाईट वाटण्यासाठी करत असतो, पण मुळात यामुळे आपलंच नुकसान होतं। आणि म्हणूनच महाराज सांगतात की आपल्यातले हे परनिंदेचे जे तण आहेत ते दूर करण्यासाठी तिथे भगवंताचं नामाचं बीज आपण पेरलं पाहिजे आणि तरच आपण या दोषापासून मुक्त होऊ शकतो। खरं तर आपले हे दोष आपल्याला कळतात, पण त्यावर आपल्याला मात करणं सहज शक्य होत नाही आणि त्यावेळी खरी गरज असते ती सत्संगतीची। कारण हे काम केवळ जर आपल्याला संतांची, आपल्या गुरूंची संगत लाभली तरच होऊ शकतं आणि हीच त्यांची महत्तमता किंवा श्रेष्ठत्व आहे। आणि म्हणूनच आपण अशी सत्संगती कायम ठेवली पाहिजे।
तसंच विद्या ही आपल्याला बऱ्याच वेळेला बाधकच ठरते, कारण आपला अभिमान आपण किती ज्ञान मिळवलंय यामुळे वाढत जातो. खरं तर वारकरी संप्रदाय आहे तो विठ्ठल विठ्ठल म्हणत भगवंतमय होऊन त्याच्या प्रेमाने अकंठ न्हावून जातो आणि त्याच्यात परमेश्वराची प्राप्ती अगदी सहजपणे त्यांना होते. आणि म्हणूनच आपण अगदी लहान लेकरासारखं असावं, आपलं पूर्ण सर्वस्व आपण परमेश्वराला वाहावं आणि भगवंतमय होऊन जावं, आणि तरच खरं तर आपल्याला आपल्या परमेश्वराची प्राप्ती सहजतेने होईल आणि आपला आनंद आपल्याला लाभेल. आणि म्हणूनच आपण आपल्या गुरुचरणांवर हीच प्रार्थना करूया की त्यांनी दिलेलं नाम आपल्याला सातत्याने, चिकाटीने आणि प्रेमाने घेता येऊ आणि आपल्या भगवंताची प्राप्ती आपल्याला लवकरात लवकर हो आणि समाधान लाभो. हीच त्या गुरुचरणी आणि भगवतचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम